राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या जागेवरून रस्सीखेच, मराठा मुस्लिम दलित फॉर्म्युल्याची मागणी, तर काही इच्छुकांचा शिष्टमंडळाद्वारे गळ घालण्याचा प्रयत्न. पुण्यामध्ये सुनेत्रा पवार समर्थकांची बॅनरबाजी, बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख, फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून जल्लोष, बहुमतानं निवडून येण्याचा विश्वास. मराठी जनतेला वेठीस धरू नका, गाठ मनसेशी आहे, बॅनरमधून मनसेचा अमराठी रिक्षा चालकांना इशारा. मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण भाषेच्या नावाखाली हिंसा खपवून घेणार नाही, मनसेच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका, मराठी येत नसलेल्यांना मराठी शिकवणार असल्याचंही विधान. संजय निरुपमांवरून मनसेचा सरकारवर संताप, मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या निरुपमांवर कारवाई का नाही, संदीप देशपांडे यांचा संतप्त सवाल. नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या फेस आयडीद्वारे मोबाईल अनलॉक करण्यात यश, मोबाईलमधील डेटा तपासण्यासाठी प्रक्रिया सुरू. बंधू मनोहर भोसलेला थोड्याच वेळात माढा कोर्टात हजर करणार, कुर्डुवाडी पोलिसांकडून काल बंधू मनोहर भोसलेला अटक, आर्थिक गैरव्यवहार आणि लैंगिक शोषणाचे आरोप. मुलांची वाईट नजर पडू नये म्हणून आई वडिलांनी मुलीचं टक्कल केलं, अमरावतीच्या वरुडमधील संतापजनक प्रकार, पीडितेच्या तक्रारीवरून आई वडिलांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या पन्हाळ्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या दोघांना अटक, एलसीबी आणि आरोग्य विभागाची संयुक्त कारवाई, बीएचएमएसचं शिक्षण अर्धवट असताना थाटला होता दवाखाना. नाशिकच्या लासलगावात एसटी प्रवाशांची लूट, 150 रुपयांच्या स्मार्ट कार्डसाठी घेतले जात होते 250 रुपये, प्रवाशांच्या तक्रारीनंतर संबंधित एजन्सीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द. आरएसएसचे नेते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, दिल्लीतील संघ कार्यालयावर होता हल्ल्याचा कट, चौकशी दरम्यान अटकेतील दहशतवाद्यांची माहिती. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड इथं कंटेनरच्या धडकेमुळे पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर थेट पाईपलाईनला धडकला.